1999 मध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेची 310 कोटींची फाईल समोर आली होती। वास्तविक खर्च 200 कोटी असताना सुद्धा मागच्या युती सरकारने 100 कोटी पार्टी फंडसाठी वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। त्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलाय आणि 25 वर्ष माहिती का लपवली असा पलटवार केलाय। तर ठाकरेंच्या संजय राऊतांनी अजित पवार कोड्यात बोलू नका, हिम्मत असेल तर नाव सांगा असा थेट इशाराच दिलाय। उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन। मग मला काहींनी सांगितलं आता आपण याच्यावर केस करू, अंक करू। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। 25 वर्ष अजितदादांनी ही माहिती का दडवली? 25 वर्ष तुम्ही भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं। मग आता तरी माझी विनंती अशी आहे की जनतेच्या माहितीसाठी आपण तुमच्याकडे असलेली फाईल वगैरे आहे ते खुली करावी आणि त्याच्यामधले सत्यता तपासून घ्यावी। अजितदादांचा सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जो त्यांच्यावर आरोप आहे त्याकडनं दुसरीकडे जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो आहे। जर अजित पवार सांगतात की माझ्याकडे एक फाईल आहे, एक फाईल आली, ती कसली आली तुम्ही अर्धवट बोलू नका आणि कोड्यात बोलू नका, तुम्ही कोडी टाकू नका आम्हाला रिडल्स इन फडणवीस गव्हर्नमेंट, बरं का? तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका। तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊन सांगा। सगळ्यांच्या चौकशा बघा, ह्या एकमेकांच्या फाईल्स गुप्तपणे काढतायत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करतात। शिंद्यांचं काही काढलं की शिंदे फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोललं का फडणवीस शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्तेत एकमेकांना ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे।